तो आपण पहिल्या विषयाकडे वळूया. आपला पहिला जो इथे सॉल्व्ह करतोय आपण तो आहे गणित भाग 1. ओके. आता अशी परिस्थिती असेल की तुम्हाला 8वीला 9वीला गणित हा विषयाची भीती असेल. ओके. काहीच तुम्हाला गणित समजत नाही अशी तुमची परिस्थिती असेल. ठीक आहे. पण आता तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मी आहे ना तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्या 8वीला झालेल्या आहेत, 9वीला झालेल्या आहेत, त्या गोष्टी इथे आलेल्या असतील तर त्या पुन्हा मी सांगेन. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात जरी तिथे तुम्हाला समजल्या नसतील तरी ते तुम्हाला समजतील. त्याच्यामुळे थोडं लक्ष द्या आणि हे विचार करू नका की मला गणित समजतच नाही तर मी बघणारच नाही. असं नका करू. ओके. तुम्हाला कदाचित चांगलं शिकवलं गेलं नाहीये, कदाचित तुम्ही लक्ष दिलात नाही असं पण असू शकतं ना. असं स्वतःला डायरेक्ट तुम्ही मला गणित समजतच नाही हा विषय करू नका. ओके. डायरेक्ट डायरेक्ट हे निर्णय घेऊन मोकळे होऊ नका. बघा. मला असं वाटतं की तुम्हाला समजेल. तुम्हाला पण वाटतं, तुम्हाला नसेल जरी वाटत तरी मला वाटतं, म्हणून बघा. ओके. तर आपण सुरुवात करतोय. पहिला चॅप्टर जो आपला आहे, पहिला चॅप्टर काय आहे बघूया. अनुक्रमणिकाप्रमाणे पहिला आपला जो आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. ओके. दोन चलातील रेषीय समीकरणे. पहिले हे काय लिहिलंय, हे नाव काय आहे, हे जे हेडिंग आहे त्याचा अर्थच तुम्हाला माहिती नाहीये. बरोबर. नाही माहिती आहे. माहिती आहे मला. ओके. तर ते पहिले समजून घेऊया. ते समजलं तर त्याच्यामध्ये काय आहे हेही तुम्हाला समजेल. पहिले दोन. दोन तर तुम्हाला समजतं. याच्यामध्ये काही एवढं प्रॉब्लेम नाहीये. दोन म्हणजे काय हे समजतं. दोन. ओके. हे चलातील म्हणजे काय, रेषीय म्हणजे काय आणि समीकरण, हे तीन शब्द तुम्हाला गोंधळ करतात की हे काय आहे काय. ओके. तर पहिले बघा, हा जो चलातील आहे त्याचा मूळ शब्द जो आहे ना तो चल आहे. हा जो मूळ शब्द आहे तो चल. जसं की पाणी, पाण्यातील. ओके. जमीन तर जमिनीवरती. ओके. तर जमीन हा झाला मूळ शब्द, तसंच पाणी हा झाला मूळ शब्द. तर पाण्यातील प्राणी, तर पाण्यातील, तसंच चलांतील. तसं मूळ शब्द जो आहे तो चल आहे. आणि ह्या चल या शब्दाचा अर्थ असा आहे की बदल. चल या शब्दाचा अर्थ असा आहे बदल. ओके. म्हणजे चल म्हणजे बदलणार. आपण बोलतो ना ते रंग बदलणारा सरडा किंवा असा, तो जो बदलतोय. म्हणजे आता एक त्याचा कलर आहे त्या सरड्याचं किंवा सापटोळ असते. नंतर मग दुसऱ्या थोडा वातावरणात गेला तो, तर तिथे त्याचा वेगळा कलर होतो. दुसऱ्याकडे गेला तर त्याचा कलर वेगळा होतो. तुम्ही बघितला असाल ना. तर तो रंग बदलणारा जसा सरडा असतो तसाच हा जो चल आहे ना, हा जो चल आहे ना तो बदलतो. चल म्हणून त्याला चल म्हणतो. आणि चल या शब्दाचा अर्थ आहे बदल, म्हणजे बदलणारा. ओके. पलटी मारणारा बोलू शकतो आपण. तर हे चल कोणते कोणते असतात ते बघा. तर बघा, तुम्ही बघितलं असाल एक्स आहे, वाय आहे. कदाचित तुम्ही झेड कधी आतापर्यंत बघितलं नसाल, पण झेड सुद्धा असतो. तुम्ही एक्स आणि वाय बघितलं असाल. तर हे एक्स आणि वाय जे आहेत ना ते चल आहेत. हे एक्स आणि वाय काय आहेत, चल आहेत. म्हणजेच ते बदलतात. हे काय होतात, बदलतात. तर ते चल आहेत ते. ओके. लक्षात ठेवा, एक्स आणि वाय ला जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ना, तर ह्यांना नाव द्या रंग बदलणारे सरडे. ओके. एक्स आणि वाय. आणि हेच तुम्हाला डोकेदुखी करतात की एक्स काय आहे, वाय काय आहे, तर त्यांना नाव देऊन द्या रंग बदलणारे सरडे. ओके. तर म्हणजे चल. तर एक्स आणि वाय काय आहे, चल. तर आता पण लक्षात ठेवा, जर चल म्हणजे काय, एक्स आणि वाय, रंग बदलणारे सरडे. ओके. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तुम्हाला असते असती गणित काय आहे ते एकदम सोपं होत जाईल. जरा लक्ष द्या. ओके. तर आता चलातील हा थोडा तुम्हाला समजला असेल. आता हा रेषीय म्हणजे काय. आता रेषीयचा मूळ शब्द जो आहे, रेषीय जो मूळ शब्द आहे हे तुम्ही लिहून घ्या एक रफ नोटबुक मध्ये, जे मी इथे लिहितोय ते. ओके. कारण मी ते रफ करेन नंतर. तर रेषीय मध्ये व्हिडिओ पॉज करा आणि लिहा. ओके. तर रेषीय मध्ये काय. ओके. तर आता दुसरा शब्द जो आपल्याला बघायचा आहे, तिसरा वाला, हा रेषीय. हा जो रेषीय आहे. ओके. रेषीय. या रेषीयचा मूळ शब्द काय आहे, रेष. मूळ शब्द आहे रेष. रेष म्हणा किंवा रेखा म्हणा, पण रेषाखंड वगैरे जास्त ते. तर आपण इथे फक्त रेष म्हणतो, रेषाखंड नाही. रेष आणि रेषाखंडामध्ये फरक असतो. तर रेष, रेष म्हणजे काय आहे, ही एक झाली रेष. आणि ह्या रेषला कायम एक डायरेक्शन असतो, एरो असतो, हे लक्षात घ्या.
ह्या रेषेला एक डायरेक्शन असतो, एरो असतो. आणि ह्या एरोचा अर्थ काय असते? या एरोचा अर्थ काय असतो? ही रेषा अशी पुढे चालूच आहे, ती कुठे संपलेली नाहीये. याचा अर्थ ही रेषा अशी पुढे चालूच आहे, ती कुठेही संपलेली नाहीये. म्हणून त्याला आपण रेषा म्हणतो. ओके, रेषा. मग रेषीय म्हणजे काय? रेषेशी संबंधित काहीतरी. रेषेला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? लाईन. रेषेला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? लाईन. हे पण तुम्ही लिहून ठेवू शकता. ते तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा तुम्ही सायन्सला गेलात ना, तर हे तुम्हाला सगळं इंग्लिशमध्ये करावं लागतं. तर रेष म्हणजे लाईन. ओके. चल आपण आता आधी बघितला. चल त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हेरिएबल. व्हेरिएबल. जर तुम्हाला हे डिफिकल्ट वाटत असेल ना, तर सोडून द्या, लक्ष देऊ नका, कारण आता ते महत्वाचं नाहीये. जर पुढे तुम्ही सायन्स करायला गेला, ओके, तर हे तुम्हाला चल म्हणायच्या ऐवजी तुम्हाला त्याला व्हेरिएबल म्हणावं लागेल. ओके, म्हणून नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, सोडून द्या. मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगत जाईल. जर तुम्हाला इंग्लिशचं थोडं बर्डन वाटतंय, डिफिकल्ट वाटतंय, तर सोडून द्या, ते आता महत्वाचं नाहीये. ओके. नंतर रेषीय झालं. ओके, म्हणजे रेषेशी संबंधित, लाईन्सच्या संबंधित. ओके. नंतर समीकरण. आता हा जो समीकरण आहे, तर आतापर्यंत तुम्ही समीकरण बघितलेलं असाल, तुम्ही 10वीला आलेला आहात, म्हणजे तुम्ही लिहिलेलं असाल, तुम्हाला ते काय आहे हे समजलं नसेल, बरोबर, पण तुम्ही लिहिलेलं आहे. जसं की असं लिहिलं असाल बघा, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. तर हा काय आहे? हा एक समीकरण आहे. ह्याला आपण काय म्हणतो? समीकरण. इंग्लिशमध्ये या समीकरणाला काय म्हणतात? लक्षात ठेवा, नाही ठेवलं तरी चालेल, किंवा बाजूला लिहून ठेवा. समीकरणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इक्वेशन. इक्वेशन. ओके. नाही लक्षात ठेवायचं तर सोडून द्या, त्यांना लक्षात ठेवायचं त्याने ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हा काय झाला? समीकरण. आता हा जो समीकरण आहे त्याला समीकरण का म्हणतो आपण? आणि हा समीकरण कसला आहे? लाईनचा समीकरण आहे. हा समीकरण कसला आहे? लाईनचा. ह्याला काय म्हणतो आपण? रेषीय समीकरण. रेषीय समीकरण. आता बघा, हा समीकरण आहे, अशा फॉर्मॅटमध्ये असतो, असा दिसतो. एक्स वाय ए बी सी किंवा वेगळे सुद्धा असू शकतात. ओके, पी क्यू पी एक्स प्लस क्यू वाय असं पण असू शकतो. ओके, तर हा होतो समीकरण. समीकरणामध्ये महत्वाचं काय असतं ते लक्षात घ्या. ही इक्वल टू साइन असते. ही इक्वल टू साइन असते. जर इक्वल टू साइन नसेल तर समीकरण होत नाही. आणि समीकरणाला दोन बाजू असतात, ही डावी बाजू आणि उजवी बाजू. म्हणजे हा जो इक्वल टू साइन आहे, बरोबरचं साइन आहे, त्याच्या डाव्या साईडला पण असेल काहीतरी आणि उजव्या साईडला पण काहीतरी असेल, म्हणजे 0 तरी असेल पण असेल, तर तो असेल आपला समीकरण. ओके. आता इथे मी काय म्हटलं बघा, ह्या समीकरणाला काय म्हटलं? रेषीय समीकरण. रेषीय समीकरण म्हणजे हा समीकरण एका रेषेचा आहे. रेषेचा समीकरण आहे, म्हणजेच लाईन. इंग्लिशमध्ये आपण लाईन म्हणतोय. तर हा एका लाईनचं समीकरण आहे, म्हणून त्याला रेषीय समीकरण म्हणतात. ओके. जर इक्वेशन आपण समीकरण आपण दुसरा लिहिला, तो असेल सर्कलचा, म्हणजेच वर्तुळाचा, तर त्याला आपण काय म्हणतात? वर्तुळाचं समीकरण म्हणणार ना आपण. तसंच हा जो इक्वेशन आहे ना, तो लाईनचा आहे, म्हणजेच रेषेचा आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो रेषीय समीकरण. ओके. आता इथे या. आता इथे या. आता इथे या. आता बघा, नाव आपल्याला चॅप्टरचं नाव काय आहे? दोन. ओके. दोन. आता दोन चलांतील, दोन चल, दोन चलांतील, दोन चल. आता हे दोन चल कोणते? हे दोन चल आहेत, हे दोन चल आहेत एक्स आणि वाय. मी तुम्हाला सांगितलं मगाशी, चल म्हणजे बदलणारे, ते कोणते असतात? एक्स आणि वाय. तर इथे बघा, एक्स आणि वाय दोन आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काय आहे का? नाही. तर एक्स आणि वाय काय आहेत? चल आहेत, म्हणजे ते बदलतात. त्याला इंग्लिशमध्ये व्हेरिएबल म्हणतो.
ओके, ते बदलतात. तर किती आहेत इथे? 2 आहेत. बरोबर. मग 2 चलातील तुम्हाला अर्थ समजला. 2 चल आहेत बघा इक्वेशन मध्ये. इक्वेशन मध्ये 2 चल आहेत, म्हणून 2 चलातील रेषीय समीकरण. हा जो समीकरण आहे त्याला रेषीय समीकरण म्हणतो. का? कारण हा समीकरण एका लाईनचा आहे, रेषेचा आहे, म्हणून त्याला आपण रेषीय समीकरण म्हणतो. बरोबर. आता म्हणून आपल्याला ह्या चॅप्टरचं नाव आहे दोन चलातील, म्हणून आपल्या चॅप्टरचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरण किंवा समीकरणे. आता थोडंफार तुम्हाला काहीतरी समजलं असेल. अरे हा, काहीतरी समजलंय, पण अजून पण पूर्ण समजलेलं नाहीये, माहितीये मला. ओके, तर आता आपण ह्या समीकरणाकडे येऊया. ह्या समीकरणाकडे येऊया. हा समीकरण मी तुम्हाला ग्राफ मध्ये टाकून दाखवतो आणि ग्राफ मधून तुम्हाला अजून पूर्ण समजेल की समीकरण म्हणजे नक्की काय. आणि ते एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला हे समजेल की दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय. ओके, खूप सोपं आहे, काही डोकं लावायची, जास्त डोकं लावायची काही गरज नाहीये. ओके, तर आता आपण जाऊया ग्राफवर. ओके, त्यासाठी मला एक ऍप ओपन करावी लागेल, ते मी ओपन करतोय. तुम्ही ग्राफ बघितलेला, ग्राफ पेजवर तुम्ही ग्राफ पण केलेले आहात, पण तुम्हाला माहितीच नाही मी काय करतोय ते. म्हणजे तुम्ही केले पण तुम्हाला माहितीच नाही त्या ग्राफवर मी का ते असंच केलं, की हा तो पॉइंट का तिथं घेतला, हे तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही फक्त करायचं म्हणून केलेलं आहे. तर आता आपण बघूया हा ग्राफ काय आहे आणि ह्या ग्राफवर का आपण ते असे पॉइंट घेतो. ओके, ते तुम्हाला आता समजेल. तर आता आपल्याला बघायचं जे आहे ते आहे समीकरण. मला तुम्हाला समजवायचं आहे समीकरण. ओके, त्या समीकरणामध्ये समीकरण काय बघायचं आपल्याला? ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0. हा आपल्याला समीकरण आहे. आता हा समीकरण तुम्हाला समजून घ्यायचं आहे बघा. तर इथे मी काय करतोय, हा काय आहे? एक्स ऍक्सिस. हा वाला काय आहे? एक्स ऍक्सिस. त्याला आपण काय म्हणतो? एक्स ऍक्सिस. बरोबर. हा जो वर जातोय इकडे खाली येतोय त्याला आपण काय म्हणतो? वाय ऍक्सिस. एवढं तर तुम्हाला माहित आहे. बरोबर. आता बघा, हा जो एक्स ऍक्सिस आहे ना, हा जो एक्स ऍक्सिस आहे ना, एक्स ऍक्सिसचा ओरिजिन असतो इथे मध्ये, इथे किती व्हॅल्यू असते? 0. आणि राईट साईडला आपण गेलो तर 1 2 3 4 5 6 ह्या सगळ्या पॉझिटिव्ह असतात. पॉझिटिव्ह असतात. आणि आपण लेफ्ट साईडला आलो की -2 -3 -4 -4 -5 ह्या निगेटिव्ह असतात. तसंच हा ऍक्सिस असतो व्हर्टिकल आहे, म्हणजेच उभा जो आहे तो काय आहे? वाय ऍक्सिस. तर वाय ऍक्सिसच्या वरती गेलो आपण की 1 2 3 4 पॉझिटिव्ह असतात आणि 0च्या खाली आलो इकडे की -1 -2 -3 ओके, -4 -5 असे असतात नंबर. ओके, हे तुम्हाला माहिती आहे. आता बघा, हा जो एक्स ला मी काय म्हटलं होतं? चल. चल आहे जो रंग बदलतो, पलटू राहतो. तर हा व्हेरिएबल आहे. तर बघा, हा एक्स इथे 0 होता, हा एक्स इथे 0 होता, इथे गेल्यानंतर 1 झाला ना, इथे गेल्यानंतर 2 झाला ना, इथे गेल्यानंतर 3 झाला, इथे गेल्यानंतर 4 झाला, इथे गेल्यानंतर 5 झाला. तसं इकडे आलो तर -1, इकडे आलो तर -2, इकडे आलो तर -3, इकडे आलो तर -4, इकडे आलो तर -5. म्हणजे तो बदलतोय. आता बघा, तुम्ही घरी होतात, तुमचं नाव आहे समजा राम. ओके, तुम्ही घरी होतात, तुम्ही तसेच होतात ना, तुम्ही काय बदललात का? आणि तुम्ही आता शाळेमध्ये आहात, तुम्ही शाळेमध्ये पण तेच आहात ना, तुम्ही बदललात का? नाही. तुम्ही घरातून शाळेत गेलात पण तुम्ही बदललात का? म्हणजे रामचा श्याम झालं का? नाही. पण हा जो एक्स आहे, हा बदलू राम आहे ना, तो काय होतो बघा, इथे 0 होता, इथे येऊन तो 1 झाला, इथे येऊन 2 झाला, इथे येऊन 3 झाला, इथे येऊन 4 झाला, म्हणजे तो बदलला. ओके, तसंच हा वाय आहे. वाय बघा, इथे 0 आहे, इकडे वर गेलो की 1 होतोय, इकडे गेलो की 2, वरती गेलो अजून का 3 झाला, इकडे गेलो 4, ह्याच्यामध्ये इथे 2.5, इथे 3.5. ओके, तर असा बदलत जातो तो. खाली आलो तर काय होईल? इथे 0 आहे, इथे आलो -1, इथे आलं -2, इथे आलं -3, इथे आलं -4, इथे आलं -5, असा बदलतोय. म्हणून ह्याला चल म्हणतो. आणि चल म्हणजे बदल, म्हणजे एक्स आणि वाय हे बदलतात, म्हणून त्यांना आपण चल म्हणतो. ओके, ते सेम नाही राहील, म्हणजे सारखीच नाही राहील. म्हणजे त्याची व्हॅल्यू समजा 10 असेल तर ती 10च नाही राहणार, ती पुढे गेल्यानंतर 11 होईल, मागे आल्यानंतर 12 होईल. जसं तुमचं अंतर, तुमच्या शाळेतलं घरापासून शाळेचं अंतर, तुम्ही घरातून निघालात
आता पुढे आला तर तुमच्यामध्ये आणि तुमच्या शाळेमध्ये अंतर किती राहिलं? कमी झालं ना, म्हणजे बदललं. परत तुम्ही पुढे गेलात तर तुमच्यामध्ये आणि शाळेमध्ये अंतर किती राहिलं? कमी झालं म्हणजे बदललं. आणि इकडे जेव्हा शाळेत पोहोचलात तेव्हा 0 झालं. तर ते बदललं, अंतर बदलत गेलं. म्हणजेच त्या अंतराला आपण एक्स व्हॅल्यू मानू शकतो ना. त्या अंतराला आपण काय म्हणू शकतो? एक्स. कारण बदलणारा काय असतो? एक्स किंवा वाय. म्हणून त्याला आपण लिहितो ना, एक्स मानू, हे अंतर एक्स मानू. कारण जे बदलतं त्याला आपण एक्स मानू शकतो किंवा वाय मानू शकतो. पण जे बदलत नाही, जे कायम राहतं, जसं की तुम्ही तुम्ही घरात राम होतात, शाळेत जाऊन पण रामच होतात. मग तुम्हाला एक्स मानता येईल का? नाही, तुम्हाला एक्स नाही मानता येणार, कारण तुम्ही बदलणार नाहीये, तुम्ही तेच राहणार. समजलं? तर ठीक आहे, ज्या गोष्टी बदलतात त्याला आपण चल म्हणतो. ओके. आणि त्या गोष्टी आपण ज्या आपल्याला माहिती नसतील आणि त्या आपल्याला काढायच्या आहेत त्या आपण अशा मानू शकतो की ह्याला एक्स मानूया, नंतर मग त्याची व्हॅल्यू काढूया, असं करतो. ठीक आहे. तर आता आपण काय बघतोय बघा, हा इक्वेशन आहे, हा समीकरण आहे. ह्या समीकरणामध्ये ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हा समीकरण आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये हा x आणि हा y हे दोन चल आहेत, हे दोन चल आहेत. आता चल तुम्हाला समजले. आता हा a, b आणि c हे काय आहे? तर a, b आणि c हे वास्तव संख्या आहेत. वास्तव वास्तव संख्या आहेत. ह्या वास्तव संख्या आहेत, त्या बदलत नाही. ओके. ह्या वास्तव संख्या आहेत, त्या बदलत नाही. आता बघा, इथे मग ए बी सी का दिलंय? ए बी सी का दिलंय? कारण आपल्याला आता माहिती नाही ना त्या संख्या काय आहेत त्या. समजलं ना? आता आपल्याला ते माहिती नाही ना काय संख्या आहेत त्या. पण पण नंतर जर आपल्याला माहिती आहे की ए ची व्हॅल्यू 2 आहे ना, तर ती कायम 2च राहील. एक्स ची व्हॅल्यू 1 ची 2 होईल, 3 होईल, 4 होईल, 5 होईल. पण एक्स ए ची व्हॅल्यू जर 2 असेल ना, ती 2च राहील. ती बदलणार नाही. ओके. बी ची व्हॅल्यू समजा 4 असेल. बरोबर. तर बी ची व्हॅल्यू 4च राहील. ती त्याच्या बाजूचा वाय जो आहे, जो चल आहे, त्याची 5 होऊ शकते, -4 होईल, 7 होईल, 8 होईल. पण बी बी तेच राहील, वास्तवमध्येच राहील, ते बदलणार नाही. तसं सी सुद्धा आहे. सी जो आहे ना, सी ची व्हॅल्यू सुद्धा 4 असेल तर 4च राहील, 5 असेल तर 5च राहील, ती बदलणार नाही. ओके. आणि सी सोबत कोणताही चल नसतो. सी सोबत कोणताही चल नसतो. ओके. अजून याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू ए तुमचा आहे, बी आहे आणि सी आहे, ह्या वास्तव संख्या आहेत. बरोबर. ह्या वास्तव संख्या तिन्हीच्या तिन्ही एकाच वेळी 0 नसणार आहेत. म्हणजे वास्तव संख्या ह्या तीन वास्तव संख्या आहेत, ए, बी आणि सी. आपल्याला माहिती नाही म्हणून त्यांना आपण आता ए बी सी म्हटलेलं आहे. ओके. तर ह्या कधीच 0 नाही होणार. समजा जर ए ची व्हॅल्यू 0 झाली ना, तर हा पूर्ण 0 होऊन जाईल किंवा 0 गुणिले एक्स 0 होऊन जाईल ना. मग काय झाला? बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. तर हा एवढा इक्वेशन बनेल. समजा मी काय केलं, ए इज इक्वल टू घेतला 0. ओके. तर आपला हा इक्वेशन काय होईल? ए 0 इंटू एक्स, हा मल्टिप्लाय व्हॅल्यू, हा जो गुणिलेचा चिन्ह असतो. ए आणि एक्स मधला कुठला चिन्ह आहे? गुणिले. लक्षात घ्या, तो लिहायचा नसतो पण तिथे तो असतो. ओके. अधिक बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 इज इक्वल टू म्हणजे बरोबर. ओके. तर हा 0 गुणिले एक्स 0च होणार. मग 0 नाही दिला तरी चालेल. मग हा आपला समीकरण काय बनेल? बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. तर हा सुद्धा एक आपला समीकरणच आहे. हा सुद्धा आपला काय आहे? एक समीकरणच आहे. फक्त त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू 0 आहे. ए ची व्हॅल्यू 0 आहे. ओके. पण जर तिन्ही व्हॅल्यू जर आपण 0 घेतल्या तर ही पण 0 होऊन जाईल, ही पण 0 होऊन जाईल, तर समीकरण राहणारच नाही. म्हणून ह्या तिन्ही व्हॅल्यू ए, बी आणि सी ह्या तिन्ही व्हॅल्यू एकाच वेळी 0 नसतात. जर असं असेल तर तो समीकरण नाहीये. कारण समीकरण म्हटल्यानंतर तुम्हाला एक्स प्लस बी वाय प्लस सी असं असायला पाहिजे. ओके. समीकरण समजलं, ए बी सी समजलं. बरोबर. नंतर आता जे आपल्याला पुढे बघायचं आहे की हा समीकरण रेषीय समीकरण का आहे? हा समीकरण रेषीय समीकरण का आहे? आता बघा, हे मी इरेज करतोय, तुम्हाला पाहिजे असेल तर लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि लिहा.
ओके, अगोदर थोडं बॅकवर्ड जा. ओके, इक्वेशन काय आपलं होतं, एक्स प्लस बी वाय, इक्वेशन म्हणजे समीकरण, प्लस सी बरोबर 0. ओके, आता बघा मी काय करतोय, आपल्या बुक मधला एक समीकरण घेतोय. ओके, आणि हा समीकरण कसा आहे, हा जो समीकरण आहे तो रेषीय समीकरण कसं आहे हे तुम्हाला दाखवतोय. बरोबर, तर बघा आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, ए ची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल 2, वाय ची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल, सॉरी वाय नाही बी, बी ची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल, बी ची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल -1, आणि सी ची व्हॅल्यू घ्यावी लागेल आपल्याला, सी ची व्हॅल्यू घ्यावी लागेल -4 -4. ओके, हे आपल्याला समीकरणाच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत, ह्या आपल्याला समीकरणाच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. आणि ह्या समीकरणाच्या व्हॅल्यू घेतल्याच्या नंतर म्हणजे ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू -1 आणि सी ची व्हॅल्यू -4. ओके, मग आपल्याला काय बनेल, आपला जो समीकरण काय बनेल, एच्या इथे काय घ्यायचं आपल्याला 2, तर 2x, एक्स तसाच राहील, एक्स ला बदलायचं नाहीये, अधिक बी ची व्हॅल्यू काय आहे वजा, तर हा साइन जो आहे प्लसच्या ऐवजी काय होईल मायनस, म्हणजेच वजा, वजा बी ची व्हॅल्यू 1, आणि 1 ला जर कोणत्याही संख्येने गुणलं तर ती व्हॅल्यू असते तेवढीच असणार, म्हणजे 1 गुणिले y इज y. ओके, तर सी ची व्हॅल्यू किती आहे -4 इक्वल टू 0. बरोबर, हे झालं. तर आता बघा हा काय झाला आपला 2x मायनस वाय मायनस 4 इज इक्वल टू 0. 2x मायनस वाय मायनस 4 इक्वल टू 0. तर हे समीकरण तुम्ही कुठेतरी लिहून घ्या, कारण आता हे ते रफ होऊन जाईल, ते आता राहणार नाही इथे. ओके, कारण मला ह्या सॉफ्टवेअर यूज करायचा आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये त्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत, मग तुम्हाला हा लक्षात येण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर ठीक आहे, आता आपण बघतोय हा जो इक्वेशन आहे ना, तो इक्वेशन मी इथे पुट करतोय सॉफ्टवेअर मध्ये, आणि मग तुम्हाला काहीतरी दिसेल ते बघा. ओके, तर आपला इक्वेशन काय होता बघा, मी इथे हा जो इक्वेशन आहे तो इथे पुट करेल, तो इथे तुम्हाला इक्वेशन दिसून जाईल, तो वाला इक्वेशन जो आता आपण बघितला. तर बघा तो आपला इक्वेशन काय होता 2x, 2x वजा y, वजा y बरोबर किती होईल 4. आता आलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता हा जेव्हा मी इक्वेशन इथे टाकला ना, तेव्हा तुम्हाला इथे काहीतरी बदल दिसतोय ग्राफ मध्ये, त्या ग्राफ मध्ये तुम्हाला लाईन दिसते बघा, या ग्राफ मध्ये तुम्हाला लाईन आता दिसते का नाहीये. आता मी हा जो इक्वेशन आहे समीकरण आहे तो डिसेबल केला. ओके, आणि आता बघा ती लाईन दिसेल तुम्हाला आली. तर ही जी लाईन आहे ना, ही जी रेषा आहे ना, ती बघा अशी खूप वाढतच जाते, ती कुठे थांबत नाहीये. ओके, ही रेषा आहे ना, ही रेषा म्हणजे काय, तर हा समीकरण, हा समीकरण म्हणजे काय, तर ही रेषा. ओके, तर ओके, तर मी हे इथे लिहितो, ही जी लाईन आहे, ही जी रेषा आहे, इक्वेशन काय त्याचं, समीकरण काय आहे 2x मायनस वाय बरोबर 4. ओके, हा हा, तर आता आपलं बघा चॅप्टरचं नाव काय होतं, दोन चलातील रेषीय समीकरणे, दोन चलातील रेषीय समीकरणे, दोन चल x आणि y. बरोबर, रेषीय समीकरण का, तर समीकरण आपण बघितलं बरोबर साईनच्या लेफ्ट साईडला आणि डाव्या साईडला काहीतरी असेल तर त्याला आपण म्हणतो समीकरण. ओके, मग रेषीयच का, तर बघा मी समीकरण टाकलं आणि एक रेषा तयार झाली, म्हणून ह्याला रेषीय समीकरण म्हणतो आपण. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, रेषीय समीकरण. तर आता तुम्हाला समजलं की चॅप्टरचं नाव काय आहे आणि ते तसंच का आहे, समजलं. आता जर मी इथे बघा अजून जर व्हॅल्यू बदलल्या ना, तर काय होईल, वेगवेगळ्या लाईन बनतील. आता ही लाईन हा निघून जाईल हा इक्वेशन, पण बघा मी अजून तुम्हाला दाखवतो, वेगवेगळ्या आपण पुट करूया. समजा आता विचार करा मी दुसरा इक्वेशन टाकतोय, काहीतरी टाकूया x, ओके, मायनस y इक्वल टू 4. ओके, x मायनस वाय इक्वल टू 4.
ओके, याचा कलर चेंज करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. आता बघा, एक्स मायनस वाय इक्वल टू 4 टाकल्यामुळे सुद्धा एक लाईन बनली बघा, एक रेषा बनली. ती मी डिसेबल करतो, दिसणार नाही तुम्हाला. आता बघा, आता ती येईल बघा. म्हणजे याचा अर्थ काय, हा एक्स मायनस वाय बरोबर 4 म्हणजेच ही लाईन, ही रेषा. तर हे जे असे समीकरण असतात ना, तर हे समीकरण रेषा असतात, मुळात ही रेषा असते. तर आता मला सांगा, तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की हे असं आपण का करतोय, बरोबर. तर हे करण्याच्या मागचं कारण असं आहे की आता ह्या दोन रेषा आहेत किंवा अशा खूप साऱ्या लाईन आहेत, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये बघा काय असतं, असे ड्रॉइंग्स असतात खूप साऱ्या. त्या खूप साऱ्या त्याच्यामध्ये लाईन असतात, त्याच्यामध्ये सर्कल असतात, रेक्टँगल असतात, ट्रायंगल असतात. तर त्यांचा स्टडी करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काहीतरी सोपी पद्धत पाहिजे. म्हणून आपण गणित करतो. गणित करतो म्हणजे काय, आपण करतो सोपं करतो. तर हे जी गणित आहे ना, ही गणित विज्ञानाची भाषा आहे. आपल्याला काहीतरी समोर आहे, तर त्याला आपल्याला सोपं करून बघायचं आहे. तर त्यासाठी हा गणित आहे. गणित म्हणजे काहीतरी डोकेदुखी डिफिकल्ट असं नाहीये. ते तुम्हाला समजणं गरजेचं की ते काय आहे, बरोबर. तर हे जे गणित करतोय ना आपण, ते काय करतोय, सोपं करतोय. आता मला सांगा, मला ह्या दोन लाईन आहेत, ही आणि ही लाईन. ओके, आपण बघितली. ही वरची लाईन म्हणजे काय, 2x मायनस वाय इक्वल टू 4 आणि खालची लाईन काय आहे, एक्स मायनस वाय इक्वल टू 4. ह्या दोन लाईन कुठे एकामेकाला मीट करतात, कोणत्या पॉइंटला, हे मला जर शोधायचं असेल ना, तर मला काय करावं लागेल, ह्या दोन लाईन अशा ग्राफ घ्यावा लागेल आणि ग्राफवर अशा दोन लाईन माराव्या लागतील. आणि तेव्हा मला समजेल की ह्या दोन लाईन, हा जो वाय इंटरसेक्ट असतो तो इथे मिळतोय 0 - 4 वर. ओके, पण मी असा हा ग्राफ न काढता सुद्धा हा पॉइंट काढू शकतो का, तर हो, काढू शकतो. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हे दोन समीकरण घ्यायचे आणि ते सॉल्व्ह करायचे. ओके, ते तुम्ही 9वीला केलेला आहात. 9वीच्या स्टँडर्ड मध्ये तुम्ही एक्स आणि वायच्या ज्या उकल काढल्यात ना, उकली, त्या तुम्ही काय केलं, ह्या 0 आणि -4 तेच काढलं. आता जरी तुम्ही हे दोन समीकरण घेतलं आणि ते जर सोडवलेत, म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढली, तर तुम्हाला उत्तर येणार आहे 0 - 4. म्हणजे तुम्हाला काय समजलं की ह्या दोन लाईन ज्या तिथे मिळतात, ज्या पॉइंटवर त्या एकामेकाला मिळतात, तो पॉइंट तुम्ही काढला. पण तो पॉइंट तुम्ही असा ग्राफ काढून नाही काढला, तुम्ही डायरेक्ट ह्या इक्वेशन मधून काढला. म्हणजे ते सोपं झालं ना, मला ती लाईन मारायची गरज नाही, काय करायची गरज नाही. दोन इक्वेशन घेतले, पटापट त्याचं सॉल्व्ह केलं, मला उत्तर मिळालं. तर ह्याच्यासाठी आपल्याला आहे गणित. ओके, तर गणितचा वापर असा होतो आणि ह्या खूप ठिकाणी होतं, ज्यात तुम्हाला आता सर्कल बघायचं आहे, रेक्टँगल, ट्रायंगल, पायथागोरस थेरम तुम्ही बघितलेला असाल. तर आता तुम्हाला समजत असेल हे काय करतोय आपण, बरोबर. एक्स वाय तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे. आता तुम्हाला समजलेलं आहे काय, चॅप्टरचं नाव काय आहे ते. ठीक आहे, अजून आपल्याला खूप काही बघायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता बघा, दोन चलातील रेषीय समीकरणे, एवढं तुम्हाला समजलं, बरोबर. समजलं असेल. अजून पण नसेल समजलं तर आपण जेव्हा लाईव्ह जाऊ ना, लाईव्ह लेक्चर तुमचे मी जेव्हा घेईन ना, तेव्हा तुम्ही मला विचारा किंवा मला व्हॉट्सअपवर आधीच सांगून ठेवा की मला हे समजलेलं नाही, हे परत सांग. तर मी ते परत सांगणार. ओके, ठीक आहे. आणि गणित हा विषय सोपा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. दोन चलातील रेषीय समीकरण, बरोबर. दोन चलातील रेषीय समीकरणांची व्याख्या बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हेरिएबल म्हणजे चल. व्हेरिएबल हे इंग्लिशमध्ये दिलंय, व्हेरिएबल्स म्हणजे चल. लिनियर, या लाईनला लिनियर म्हणतो, रेषीयला. आणि इक्वेशन म्हणजे समीकरण. ओके, ओके, इक्वेशन म्हणजे समीकरण. ओके, तर आपली व्याख्या बघा काय आहे, ज्या समीकरणामध्ये दोन चल असतात, दोन चल कोणते, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय हे दोन चल कोणते, एक्स आणि वाय. ओके, ज्या समीकरणामध्ये, आणि समीकरण कसा असतो, रेषीय समीकरण एक्स प्लस बी वाय प्लस सी बरोबर 0. ओके, ज्या समीकरणामध्ये दोन चल असतात, दोन चल कोणते, एक्स आणि वाय आहे. वापरली
चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते. आता ही कोटी काय? कोटी बघूया आपण काय असते ते. कोटी एक असते. त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. बरोबर? ठीक आहे. हे झालं. आता आपल्याला बघायचं आहे कोटी. ही कोटी काय आहे? ओके, बघा आता. आता कोटी तुम्हाला मी इथे सांगू का? बोर्डवर जाऊया. आपण बोर्डवर जाऊया. कोटी तुम्हाला मला सांगायचं काय असतं ते आणि त्यासाठी आपण जाऊया बोर्डवर. ओके. तर आता आपण काय बघतोय? कोटी. कोटीचं काय प्रकरण आहे? कोटी एक असेल पाहिजे तेव्हा त्याला आपण म्हणणार दोन चलातील रेषीय समीकरणे. तर पहिला बघा समीकरण काय आहे? ax प्लस by प्लस c बरोबर 0 हा आहे आपला रेषीय समीकरण. ओके. आता कोटी म्हणजे काय ते बघूया आपण. आता मी काय केलं? 2 गुणिले 2 केलं. बरोबर? तर बरोबर काय येतो? 4. बरोबर? 2 गुणिले 2 काय येतो? 4. मी काय केलं? 1 गुणिले 1 तर काय येणार आहे? एकच येणार आहे. बरोबर? 1 गुणिले 1 हा एकच असतो. बरोबर? मग मला सांगा मी हे असं लिहू शकतो का? 2 चा वर्ग बरोबर 4. हे पण सेम आहे आणि हे पण सेम आहे ना? बरोबर ना? हे पण सेम आणि हे पण सेमच आहे. म्हणजे जर मी दोनदा गुणलं 2 गुणिले 2 तर त्याला मी 2 चा वर्ग लिहू शकतो. ओके. 1 गुणिले 1 तर मी ह्याला कसं लिहू शकतो? 1 चा वर्ग 1. 1 चा वर्ग 1 आणि हे तुम्ही शिकलेला आहात. नसे शिकलात तरी पुन्हा येते बघा. आणि तरी पण तुम्हाला नाही समजलं तर मला सांगा, मी पुन्हा ते शिकवेन. तुम्हाला हे 8वीचं आहे. 8वीला झालेलं असेल किंवा तुम्हाला कदाचित 7वीला झालेलं असेल. बघा. आता मी काय करतोय? 2 गुणिले 2 गुणिले 2 तर ह्याचं काय उत्तर येणार आहे? 8 येणार आहे. आपल्याला माहिती आहे. 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8. पण मी हे असं लिहू शकतो ना? 2 चा घन बरोबर 8. पण 2 चा घनचा अर्थ काय? ह्या 2 ला 3 वेळा गुणायचं. 2 ला 2 चा 3दा गुणाकार. 2 चा 3 वेळा गुणाकार म्हणजे त्याचा घन. इथे काय? 2 चा वर्ग म्हणजे 2 चा 2 वेळा गुणाकार जो आपण इथे केलाय आणि 2 चा 3 वेळा गुणाकार म्हणजे हा. बरोबर? म्हणजे आता मला समजा लिहायचं आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच असा लिहायचा असेल 10 असं लिहायचं असेल विचार करा. 2 चा वर्ग 150. याचा अर्थ काय? 150 वेळा मला 2 घ्यायचे आहेत आणि त्याचा गुणाकार करायचा आहे. मग मी ते असं लिहिन का? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले असं लिहत जाईन का 50 वेळा? 150 वेळा? नाही. मग त्याच्यापेक्षा मी सोपं काय करेन? 2 चा वर्ग 2 चा घातांक वर्ग नाही म्हणायचा आता घातांक 2 चा घातांक 150. ओके. याचा अर्थ 2 जो आहे तो 150 वेळा त्याचा गुणाकार करायचा. समजलं? तर हे झालं घातांक. ओके. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो पॉवर. तर त्याची पॉवर. ओके. त्याची पॉवर किती आहे? ओके. लिहून ठेवा नाहीतर सोडून द्या. काय गरज नाही लक्षात ठेवायची एवढी. ओके. तर आता तुम्हाला समजलं की हे जे घातांक काय आहे ते. मग घातांकाचा आणि कोटीचा काय संबंध आहे? त्यासाठी तर मी तुम्हाला हे सांगितलंय. तेच आता आपल्याला बघायचंय. तर बघा ही जी कोटी आहे ना, ही जी कोटी आहे ना, कोटी म्हणजेच घातांक. कोटी म्हणजेच घातांक म्हणजे त्या संख्येच्या डोक्यावरची संख्या. त्या संख्येच्या डोक्यावरची संख्या. ओके. त्यालाच आपण म्हणतो घातांक. त्यालाच आपण म्हणतो कोटी. त्यालाच म्हणतो आपण कोटी आणि कोटीला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण डिग्री. कोटीला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण डिग्री. बरोबर? लिहून ठेवा नाहीतर तुम्हाला नको वाटत असेल तर नका लिहून ठेवू. कोटी म्हणजे डिग्री. तर घातांक जो घातांक आहे घातांक म्हणजेच कोटी त्याला इंग्लिश मध्ये डिग्री म्हणतात. ओके. तर हा जो घातांक आहे म्हणजे त्या संख्येच्या वरचा डोक्यावर जी संख्या आहे त्याला आपण म्हणतो घातांक. त्यालाच म्हणतो आपण कोटी. पण कोटी केव्हा म्हणतो? जेव्हा तो समीकरणामध्ये असतो.
जेव्हा तो समीकरणामध्ये असतो. तर आता बघा या समीकरणामध्ये दोन चल आहेत. ते कोणते आहेत? एक्स आणि वाय. ते दोन चल कोणते आहेत? एक्स आणि वाय. मला सांगा, एक्सचा घातांक किती आहे? एक्सचा घातांक किती आहे? काहीच दिलेलं नाहीये, म्हणजे झिरो का? नाही. काही दिलेलं नाही म्हणजे तो एक आहे, कारण एक एक्स तर आहे ना. जर मी आता म्हटलं एक्सचा वर्ग, याचा अर्थ एक्स गुणिले एक्स, बरोबर. दोनदा एक, दोन एक्स. पण जर एक्स फक्त असेल तर एक असेल ना, तो त्याचा एक आहे ना, म्हणून ह्याचा घातांक काय आहे? एक. इथे जसं बघा वाय आहे, वायचा घातांक काय आहे? एक, कारण एक एकदाच आहे ना तो. तर ह्याचा पण घातांक एक आहे, याचा पण घातांक एक आहे. तर हे जे दोन चल असतात ना, त्या दोन चलांचा म्हणजे बदलूरामांचा जर घातांक एक असेल, दोन्हींचा, तर त्यांना त्यांची कोटी काय झाली? एक झाली. तर त्यांची कोटी काय झाली? एक झाली. बरोबर. म्हणजे बघा आता हा जो समीकरण आहे, एक्स प्लस बी वाय प्लस सी बरोबर 0, ह्यांची कोटी काय झाली? एक झाली ना, कारण ह्या चलाचा पण घातांक एक आहे, या वायचा पण घातांक एकच आहे. मग ह्या समीकरणाची जी कोटी झाली ती झाली एक. तर आता तुम्हाला समजलं की कोटी काय असतं, बरोबर. इंग्लिशमध्ये त्याला आपण डिग्री म्हणतो. तर आता पुन्हा आपण जाऊया मागे. कुठे? आपल्या बुकमध्ये जाऊया. तर बघा, आता बुकमध्ये आपण काय बघितलं होतं? प्रत्येक पदाची कोटी. अरे थांब ना जरा, एवढं पण रागवू नकोस. प्रत्येक पदाची कोटी एक असायला पाहिजे. प्रत्येक पद म्हणजे कोणता तुमचा? ए एक्स बी एक्स. हा जो तुमचा हा असतो ना चल, त्या चलाचीच घातांक बघायचा असतो आपल्याला. ओके, त्या चलाचीच घातांक बघायचं होतं आणि त्याची कोटीच बघायची असते, ती एक असायला पाहिजे. आपला इक्वेशन समीकरण काय आहे बघा, हा ते दिलेला आहे तुम्हाला, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी बरोबर 0. ह्याची घातांक म्हणजे कोटी एक आहे, ह्याची कोटी एक आहे, बरोबर. म्हणून हा एक रेषीय दोन चलातील एक रेषीय समीकरण आहे, बरोबर. मग आता तुम्हाला ही जी व्याख्या आहे याची, ती समजलेली आहे. तर आता ही व्याख्या तुम्हाला तुम्हाला समजलेली आहे. ती आता व्याख्या एका ठिकाणी लिहा पेजवर तुमच्या, आणि थोडी वाचायची एक दोन दिवसांनी ही पूर्ण व्याख्या. ओके, काय व्याख्या आहे बघा. ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात, दोन चल कोणते? एक्स आणि वाय, आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते. ओके, चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते, बरोबर. त्या चलची घातांक एक असायला पाहिजे. त्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात, बरोबर. ओके, हे हे आपण मागील इयत्तेत अभ्यासलेले आहे. हे तुम्ही 9वीला शिकलेले आहात, पण तुम्हाला आता पण ते माहीत नव्हतं. मी आता सांगितल्याच्या नंतर तुम्हाला ते समजलं, बरोबर. हम्म. तर हेच कारण आहे की मी हे शिकवायला चालू केलं, कारण तुम्ही शिकलेला आहात पण तुम्हाला माहितीच नाही, पण आता तुम्हाला समजलं, बरोबर. तर आता हा आपला आहे रेषीय समीकरण. हे लक्षात ठेवायचं, हे असं असतं समीकरण. आणि ते असंच का असतं, त्याला रेषीय समीकरणच का म्हणतात, दोन चलातीलच का म्हणतात, सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला मी हे पण सांगितलंय बघा, येथे ए बी सी या वास्तव संख्या असून ए बी ह्या एकाच वेळी शून्य नसतात, हेही आपल्याला माहित आहे म्हणजे हे पण तुम्ही 9वीला शिकलेला, बरोबर. एवढंच आपल्याला बघायचं होतं. आता तर आतापर्यंत आपण फक्त एवढंच समजलंय की तुमचा जो चॅप्टर आहे पहिला बघा, दोन चलातील रेषीय समीकरण, त्याचा अर्थ काय, आणि जे तुम्ही आतापर्यंत 9वीला शिकलात ते आपल्याला मी तुम्हाला इथे समजवलंय. हा पहिला लेक्चर आपला याच्यामध्येच गेलेला आहे. बघा, तुम्हाला समजलंय मला माहिती आहे, थोडंफार तरी समजलं असेल ना. पुन्हा लेक्चर बघा, पुन्हा बघा,
3 वेळा बघितलात, 4 वेळा बघितलात तरी काय जातोय. बरोबर? मग तुम्हाला अजून समजत जाईल आणि तुम्हाला गणित विषय सोपा होईल. यासाठीच माझा प्रयत्न चालू आहे. तर भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये.